तिने विचारलं की आई बाबा कुठे गेलेत? म्हणे बाळे तुझ्यासाठी काय पाहायला गेलेत? वर पाहायला गेलेले म्हणे माझ्यासाठी वर पाहायला गेले? माझं तर लग्न झालेलं आहे. आईला तर चक्कर झाली. म्हणे लग्न कोणी लावलं? म्हणे वडिलांनीच लावलं. म्हणे कोणासोबत? म्हणे देवासोबत. आई म्हणे पागल झाली. गावातले लोक आता नाव ठेवू लागले आणि ते वडिलांपर्यंत गोष्ट गेली. मुला बापाने विचार केला अशी मुलगी, पागल झालेली मुलगी ठेवण्यापेक्षा तिला मारून टाकलेली बरी, म्हणून विषाचा प्याला पाठवला आणि विषाचा प्याला हसत हसत मीराबाईने पिला. परिणाम ज्या भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या, आता ही अन्य राठीत आलेली कथा आहे, ज्या कृष्ण भगवंताच्या मूर्ती समोर ही मीराबाई तो प्याला पिते ना हसत हसत, ती मूर्त काळी शार पडलेली आहे. संत म्हणतात मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, नाही बाधा झाली येसे नाही माता झाली हे देवे, नाही बाधा झाली येसे नाही माता झाली हे देवे, मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. ज्या प्रभू परमात्म्याच्या मूर्ती समोर ही भक्ती करते आहे ना, भजन करते आहे ना, त्या मूर्तीमध्ये त्या भक्तीचा संचार झालेला आहे. आणि ती मूर्त पांढरी शुभ्र असलेली ती प्रभू परमात्म्याची मूर्त काळी शार पडलेली आहे. ती भक्तीतली ताकद आहे, लक्षात घ्या. आमच्या महानुभावांमध्ये अनेक विशेष असे आहेत, अनेक विशेष आहेत की ते जाणवतात, बऱ्याच वेळेस जाणवतात. शास्त्रकार म्हणतात की देवाची सेवा केल्यानंतर काय होतं, याला जर काही प्रमाण बघायचं असेल तर कापुराच्या अस्थिपरीमध्ये प्रमाण आलेलं आहे. पुरुषाचे प्रयत्ने सामर्थ्ये उजरंबे दडपे. आपण त्या विशेषाची जर सेवा जर केली ना, तर आपल्या त्या सेवेने त्या विशेषातलं असलेलं जे सामर्थ्य, मायाशक्ती, कृपाशक्तीचं जे सामर्थ्य ते उजरंबतं. आणि म्हणून ते म्हणतात मूर्ती झाली का